नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. वी आर विथ सिटी ऑन सायकल. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. सावंतवाडीत रंगलं नगराध्यक्ष पदाचं खुर्ची नाट्य. भाजपकडून उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक लढवणार, अन्नपूर्णा कोरगावकर यांची माहिती. आणि कोकणचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सायकलिंगचा एकच पर्याय, राजू केसरकर यांचं प्रतिपादन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वचनबद्ध असलेल्या सिंधुदुर्ग लाईव्हनं एक हाक दिली आणि त्या हाकेला अवघ्या सिंधुदुर्ग वासियांनी तुफान प्रतिसाद दिला. सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी ऑन सायकलला शाळा, संघटना आणि प्रत्येक शहरातून असा काही प्रतिसाद मिळतो आहे की जणू आता हा इव्हेंट संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांचाच एक लोकोत्सव बनलाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. देशातला पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मूळ प्रश्न वेगळेच आहेत. आम्हाला निसर्गानं भरभरून दिलंय, मात्र ते आमच्या पदरात पडत नाही. आरोग्य सुविधेसारखा मूलभूत अधिकारही मिळत नाही. शेती आणि बेरोजगारीचे प्रश्न तर खूप लांबची गोष्ट. निवडणुकीतल्या आश्वासनांचा आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा काहीही संबंध नसतो, हे काही वर्षापूर्वीच इथल्या जनतेला समजलंय. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशीच काहीशी अवस्था आता सर्वसामान्यांची झाली आहे. या परिस्थितीतनं बाहेर काढणार तरी कोण काळजी असं म्हणत वाट तरी किती दिवस पाहायची. पिढ्याच्या पिढ्या वाया जाण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आता संतांनी सांगितल्याप्रमाणे या संकटातून बाहेर पडण्यासाठी केवळ विठ्ठलाचा धावा करू नका, त्याची वाट पाहू नका, तर स्वतः विठ्ठल व्हा, हेच शब्द आमच्या जगण्याचा श्वास व्हायला हवेत. याच भूमिकेतनं इथल्या प्रदूषण आणि आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह या कोकणच्या महाचॅनलनं एक पाऊल पुढे टाकलंय. सायकल ही प्रत्येकाच्या जीवनात कधी काळी अत्यावश्यक वस्तू होती. आज वाहनांच्या वाढत्या वापरामुळे आमची जुनी सायकल अडगळीत पडली आहे, पण त्याचबरोबर आमचं आरोग्य आणि अस्तित्वही अडगळीत गेलं, याची जाणीव बहुतेकांना नाही. वाहनांच्या अतिवापरामुळं प्रदूषणात वाढ होतेच आहे, परंतु व्यायाम थांबल्यामुळं गंभीर आजारांचं प्रमाणही वाढलंय. अगदी कधी काळी 50 नंतर येणारा हार्ट अटॅक आता 25च आम्हाला गाठू लागलाय. या सर्व समस्यांवर काही अत्यंत प्रभावी उपाय असेल तर तो आहे सायकल. जे अनेक वर्षांपासून सायकल चालवतात त्यांच्या ठणठणीत तब्येती हा याचा ठळठळीत पुरावा. ही परंपरा, ही संस्कृती पुन्हा एकदा समाजात रुजवण्यासाठी सिटी ऑन सायकल हा उपक्रम सिंधुदुर्ग लाईव्हनं घेतलाय. असं म्हटलं जातं की थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली, डू पर्सनली. त्यानुसार आता प्रत्येकाला केवळ प्रदूषण, आरोग्य, ग्लोबल वॉर्मिंग यावर चर्चा करून उपयोगाचं नाही, तर प्रत्यक्ष यासाठी आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. पहिलं पाऊल आपल्यालाच टाकावं लागेल. याचसाठी आम्ही सिटी ऑन सायकलचं हे व्यासपीठ उपलब्ध केलंय. या इव्हेंटच्या माध्यमातून आमची टीम सिंधुदुर्गवासियांशी संपर्क साधते, संवाद साधते. परंतु प्रत्येकाच्या मनातल्या इव्हेंटला आम्ही आकार देण्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पहिल्याच भेटीत अनेक शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, तर काही दानशूर व्यक्तींनी अनेक विद्यार्थ्यांच्या नोंदणी फीचा भारही उचललाय. नागरिकांनी स्वतःहून एखाद्या अशा सामाजिक इव्हेंटमध्ये इतक्या उत्स्फूर्तपणे सहभागी होणं ही कोकणच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी. त्यामुळं हा इव्हेंट आता केवळ सिंधुदुर्ग लाईव्हचा राहिला नाही, तर तो आता अवघ्या सिंधुदुर्ग वासियांचा एक लोकोत्सव बनलाय. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. सध्या सावंतवाडीत नगराध्यक्षांच्या खुर्चीवरून खुर्ची नाट्य रंगलंय. प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यावर खुर्चीचा अपमान केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात आलाय. दरम्यान अन्नपूर्णा कोरगावकर यांनी याबाबतचा खुलासा केला. तर सावंतवाडीचा विकास हे माझं विजन आहे, तर भाजपकडून उमेदवारी दिल्यास नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दिली आहे. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून सध्या राजकारण जोरदार तापलंय. खुर्ची आहे ते माजी नगराध्यक्ष ज्यांनी राजीनामा दिलेल्या बबन साळगावकर यांची, विद्यमान ज्या प्रभारी नगराध्यक्ष आहेत त्या अन्नपूर्णा कोरगावकर आपल्यासोबत आहेत. कालच्या सभेमध्ये अनर्जुन लोबो यांनी या खुर्चीवरून मुद्दा उपस्थित केला होता. अनेक प्रश्न
नेमकी त्याची उत्तरं काय ते देण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष आहेत. मॅडम, काय सांगाल, खुर्चीवरून राजकारण तापलेलं होतं, तुम्ही खुर्ची नगराध्यक्षांची आडगडीत टाकल्याचा आरोप केला गेलेला होता, नेमकं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे? सर्वप्रथम आदरणीय ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो मॅडम ह्यांना मी खूप मानते आणि गेल्या 2.5 वर्ष आम्ही एकत्रच काम करत आहोत आणि ते गेल्या 10 वर्ष नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडी शहरामध्ये सुद्धा काम केलेले आहे. ते अनुभवी आहेत. आणि सांगायचं खुर्चीचा विषय म्हणायला गेले तर 3/10/2019ला सन्मान्य बबनराव साळगावकर यांनी राजीनामा दिली आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मी 4 ऑक्टोबरपासून काम चालू केलेले आहे. आणि त्यांचे खुर्ची प्रोटोकॉलप्रमाणे किंवा कायद्यानुसार त्यांच्या खुर्चीवरच मला बसून म्हणजे ते जबाबदारी मला स्वीकारायचं आहे. पण मी आदरणीय बबनराव साळगावकर यांना खूप एक मार्गदर्शक म्हणून मानते. मी 2016मध्ये नगरपालिकेत आली तेव्हा मला नगर परिषदेच्या कामकाजबद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणायला हरकत नाही. आय वॉज झिरो माइंडेड. तेव्हापासून मी 2.5-3 वर्ष नगराध्यक्षांनी मला विकासात्मक कामाबद्दल, धोरणाबद्दल, मीटिंगबद्दल, कौन्सिल, स्टँडिंग हे प्रत्येक विषय मला शून्यातून मी त्यांच्याकडून शिकलेली आहे. मला शिकायला खूप आवडतात. बिझनेससुद्धा मी माझे मिस्टर प्रसाद कोरगावकर आणि कोरगावकर कुटुंबियांकडून मी शिकली आहे. आणि माझं घराणं हे वडील वगैरे देवळात पूजा करायची आणि माझा एक स्वभाव आहे की मला शिकायला आवडतात. म्हणून मी बबन साळगावकरनी मला राजकीय किंवा नगर परिषदेचे कामकाज मला खूप शिकवल्याबद्दल मी त्यांना आयुष्यभर त्यांचे ऋणी आहे. आणि त्यांना किती मी राजकीय क्षेत्रात पुढे गेली तरी सुद्धा मी त्यांना मार्गदर्शक म्हणूनच, मी गुरु म्हणूनच मी त्यांचे स्थान 1 नंबरला त्यांचे असणार आहे. म्हणून मी काय केलं, 2 दिवस त्यांचे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर न बसता मी त्यांचे बाजूला माझ्या उपनगराध्यक्ष खुर्चीवरच बसत होती. आणि येत्या 2-3 दिवसात कामाचं लोड भरपूर वाढले आणि इंटरकॉम फोन करायचं बांधकाम विभागाला, आरोग्य विभागाला, असं पाणी पुरवठा विभाग, असं प्रत्येकांना फोन लावायला. आपलं हे सहकारी वर्ग आहे त्यांना बेल दाबण्यासाठी असं कामाचं वर्क माझे वाढत गेलं आहे. म्हणून मी म्हटलं की खुर्ची मला ते थोडंसं राईट साईडला प्रॉब्लेम होत होता आणि डावे साईडला ठेवणं मला योग्य वाटत नव्हतं, बिकॉज ते सन्माननीय नगराध्यक्षांची खुर्ची होती. म्हणून मी अडगळीत न टाकले नाही आहे. आज तरुण भारतमध्ये सुद्धा तुम्ही फोटो बघितला असाल, मागचं केबिन त्यांचं नगराध्यक्षांचे एक रूम होती. आमचं नगराध्यक्षांच्या केबिनचं लागून असलेले खोली आहे, रूम आहे. ते काय स्क्रॅप रूम नाही आहे, त्यांनी बसायचं रूम आहे, रेस्ट रूम. आणि तिथे ते खुर्ची मी ठेवली आणि उपनगराध्यक्ष खुर्चीवर मी बसली. आणि परवा दिवशी तुम्हाला खांडेकर साहेबांनी, प्रांत साहेबांनी, सन्मान्य प्रांतांनी सुद्धा ते क्लिअर केलं, ते खुर्ची किंवा दुसरी खुर्ची हे त्यांचे हक्काचं आहे, ते कोणाची हिरावून घेतलेली नाही असं ते प्रांतांनी पण सांगितलं. आणि कायद्यानुसार सुद्धा ते जबाबदारी आणि ते खुर्ची उपनगराध्यक्षांचं आहे. आणि सन्मान्य लोबो मॅडमनी सांगितलेलं मी त्यांचे आदर व्यक्त करते. पण माझं राजकीय क्षेत्र हे एक पॅशन आहे, प्रोफेशन नाही आहे. पण मी मनापासून काम करते. 4 तारखेपासून आता जवळजवळ 1.25 महिना मी शहरातलं विकास कामं असो किंवा जनतेचे प्रश्न असो, मी मनापासून 100% न्याय द्यायचं त्यांना प्रयत्न केलेले आहे. आणि माझे प्रयत्नाला परमात्मा किंवा यश दिलेले आहे हे मी जाणते. दुसरं गोष्ट मी सांगू इच्छिते, पहिल्यापासून माझे स्वभाव आहे मी म्हणण्यापेक्षा आपण म्हणण्यात मला खूप आनंद आहे. हे सावंतवाडी शहरातले जनता मला जवळजवळ 24 वर्ष ओळखतात. राजकीय क्षेत्र सोडलं तरी व्यवसाय क्षेत्रामध्ये 96 पासून मी आहे, तेव्हापासून मला जनतेबरोबर संबंध आहे. म्हणून मी सर्वांना मिळून काम करायचं मला आवडतात. त्यांनी सांगितलं की आम्ही केबिनमध्ये पाऊल ठेवत नाही आहे हे वगैरे मला काहीच माहिती नाही. 4 नोव्हेंबर 2019 पर्यंत आचारसंहिता चालू होती. त्यानिमित्ताने एकही मीटिंग्स वगैरे काही झालेलं नाही आहे. फक्त मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून कंटिन्यूस नगरपालिकेमध्ये जात होती आणि मीटिंग्स झाले नाही म्हणून नगरसेवकांचं येणं जाणं तिथे काही कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे. माझ्याबरोबर कोण येत होते, सन्माननीय पाणी पुरवठ्याचे सभापती आदरणीय सुरेंद्रजी बांदेकर एक दिवशी बर्थडे म्हणून त्यांचे आले होते. त्या दिवशी पण त्यांच्या पाणीची समस्या होती. मी त्यांच्यासमोर मांडले, माझ्याबरोबर बसलेत आणि त्यांना सांगितलं असं एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये ठेवा.
तेव्हा सुरेंद्रजी बांदेकर माझ्याकडे बोलले, आले, बसलेत, असं वगैरे आमचं रिलेशन आहे, सगळ्यांबरोबर आहे. डिसेंबर 2016 सुद्धा मी सांगितलं होतं, तुमच्याकडे क्लिपमध्ये रेकॉर्ड पण असेल, कोणी विरोधी पक्ष म्हणून असता कामा नये सावंतवाडी नगर परिषदेमध्ये, सगळ्यांनी सहकारी वर्ग म्हणून काम करायचं आहे असंही सुद्धा मी एक डायलॉग सांगितलं होतं. आणि मला सगळ्यांबरोबर मिळूनच काम करायचं आहे हे तुम्हाला स्पष्ट करते मी. मॅडम, दुसरा एक आरोप तुमच्यावर केला गेला की 5 कोटीचा निधी आहे विनोद तावडेंच्या कोट्यातला. हा निधी अद्याप तुम्ही आणलेला नाही असा आरोप होतोय, काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? लोबो मॅडमनी सांगितलेला विषय कसा आहे, मी एकदा मंत्रालयात गेली होती आणि जाताना मी सांगितलं सन्माननीय नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांना, साहेब काहीतरी प्रस्ताव असलं तर मी घेऊन जाते म्हणून. तेव्हा आदरणीय बबन साळगावकरनी मला जिमखानाच्या संदर्भात, तेव्हा त्यांच्याकडे सांस्कृतिक विभाग होती, सांस्कृतिक आणि क्रीडा आणि शिक्षण विनोदजी तावडेंकडे, आणि मी एक प्रस्ताव घेऊन गेली होती. त्याचं अजमास 4.75 असं काहीतरी क्रोर्समध्ये ते प्रस्ताव होता. आणि विनोदजी तावडेंनी लगेच त्याच्यावर रिमार्क लिहिलं की ओके, इट विल बी सँक्शन्ड. आणि मी ते दिलं. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की मी ते प्रोसिजरमध्ये मला काही माहिती नव्हती आणि मी तेव्हा नवीन होती, आणि मी ते पत्र त्याचं त्यांना फॉरवर्ड केला. आणि त्याच्यानंतरचे फॉलोअप आहे, ते प्रस्तावाला मंजुरी, प्रस्ताव घ्यायचं, नंतर कलेक्टरांकडे जाणार, त्याचं मंजुरी करायचं, त्याच्यानंतर त्याचं अमाऊंट आहे ते आपलं अकाउंटमध्ये वर्ग होणार, हे प्रोसिजर झालेलं नाही आहे. आणि पैसे आणलेलं नाही असा विषय नाही आहे. आणि आता मी आहे, आता 4.75 कशाला, 47 कोटी असू दे, त्याच्यापेक्षा वरचे अमाऊंट असलं तरीसुद्धा मंत्र्यांकडून शहरासाठी आणण्याचं आज माझं तयारी आहे. तुम्ही सध्या नगराध्यक्षात, अजून निवडणूक लागली नाही नगराध्यक्षपदाची, परंतु सावंतवाडी शहरातील विकासाची कामं आहेत ती कुठेतरी रखडलेली आहेत. स्विमिंग पूलचं टँक तो बंद आहे, अनेक रस्त्याची कामे प्रलंबित आहेत, ट्रॅफिकची समस्या, ह्या सगळ्या समस्यावर आणि विकासाच्या कामावर मात करण्यासाठी काय तुमचं नियोजन असणार आहे का? सावंतवाडीच्या शहराचा विकास हे माझं मेन विजन आहे. आणि मी नगराध्यक्ष साळगावकरकडून खूप विषय शिकलेले आहे, हेच मी म्हणते. मला त्याच्यापेक्षा बेटर द्यायचा मी प्रयत्न करत आहे. आणि मी 4 तारीखला तिथे गेल्यापासून पाणी पुरवठ्याचे विषय आहे, सुजल निर्मल योजनेचं आपलं 46 कोटीचं एक योजना आहे, ते आपलं TSसाठी गेलेली आहे मुंबईला, मुंबई मंत्रालयामध्ये. आणि त्याचा फॉलोअप मी घेणार आहे. आणि आदरणीय आपलं CO आहेत संतोषजी जिरगे साहेब, पालव साहेब, आपला आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभाग, असं आपण बसून त्याचा पूर्ण अभ्यास केला. जवळजवळ 2.5 तास आपण त्याचं पूर्ण हे आहे PPT मी बघितलेले आहे. आणि त्या संदर्भात मी अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं की आपलं आचारसंहिता झाल्यावर आपण मुंबईला जाऊन लवकरात लवकर TS मंजूर करून, त्याचं पैसे आहे आपलं 40 कोटीचे थोडंसं कमी होणार आहे ते, आणि त्याचं मंजुरीचं पैसे वर्ग करून आपण कामाची सुरुवात करूया हे सांगितलं. आदरणीय आपलं अभियंता पालव साहेब आहेत, तानाजी पालव, त्यांना सांगितलं की आपलं संत गाडगेबाबाचं भाजी मार्केटचे विषय आहे, ते पण खूप वर्ष पेंडिंग आहे, त्याच्यासाठी आपल्याजवळ 55 ते 60 कोटीचं प्रोजेक्ट आहे. आदरणीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी आम्हाला 5 कोटी वर्ग करून खूप वर्ष, 2 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत 10 कोटीचं आम्हाला GR सुद्धा दिलेली आहे, म्हणजे 15 कोटी रुपये ऑलरेडी आहे. जवळजवळ ते 55 ते 60 कोटीपर्यंत जाणारे प्रकल्प आहे. पण प्रत्येक गोष्टी आपण प्रोजेक्ट सबमिट करतो तेव्हा आपल्याला मंत्री महोदयांचं आम्हाला सहकार्य मिळते. दुसरं आमचं नगरपालिकेचे बाजूचं फायर स्टेशनचे काम आहे, ते सुद्धा मार्गी लावायचे आहे. MSEBचे 11 कोटीचं म्हणजे 10.81 कोटीचं आहे. त्याचे तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे परवा MSEB बरोबर मीटिंगसुद्धा झाली. आणि उद्या मी PWDला सर्व नगरसेवकांबरोबर घेऊन त्यांना आपलं अंडरलाईन गॅस कनेक्शनचे विषय आहे त्याचं संदर्भात त्यांचे 6 आणि ह्याचं MSEBचं त्यांचे 6 किलोमीटरचे अंडरग्राऊंड वायर PWDकडे आहे, ते दोन्ही त्यांना त्वरित आम्हाला मदत करावे म्हणून मी युवराज देसाई आहे त्यांच्या PWD डिपार्टमेंटकडे जाणार आहे निवेदन घेऊन. अजून काय विषय असतील, सॅनिटरी ड्रेनेज सिस्टमचे आहे
ते एक आमचं पालोसाहेब आहेत, त्यांचं ज्येष्ठ कोणतरी काका वगैरे आहेत, एकदा आम्ही मीटिंग घेतली होती. ते ठाण्यामध्ये ड्रेनेज सिस्टममध्ये एक्सपर्ट आहे कुठल्या तरी विभागामध्ये. त्यांचे मार्गदर्शन घेऊन जवळजवळ 70 ते 80 कोटीचं आपलं ड्रेनेज सिस्टमचे सावंतवाडी शहराचं सेंट्रलायझेशन किंवा डिसेंट्रलायझेशन हे विषय आपण सर्वे करून ते पण मार्गी लावणार आहे आणि हे माझं विजन आहे. शेवटचा प्रश्न, खरं बघायला गेलं तर बबन साळगावकरांना राजीनामा दिल्यामुळे निवडणूक नजीकच्या काळात होईल नगराध्यक्षपदाची. भाजपच्या वतीने तुम्ही इच्छुक आहात असं मानलं जातं. अजूनही बरेच जण इच्छुक आहेत. शिवसेनेची तुमची थेट लढत होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी पर विरोधात असणार आहे. काय तुम्ही ही निवडणूक थेट जनतेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात काय, आणि यासाठी काही पूर्वतयारी केली आहे का? निवडणूक लढवण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे आपलं विकासाचे कामं करणे आणि जनतेबरोबरचे कोऑर्डिनेशन हेच मुद्दा आहे. आणि गेल्या 3 वर्ष मी जनतेचं काम करतच आहे. जनता चांगलं जाणते मला. आणि भारतीय जनता पार्टीचे आपलं संघटन मंत्री आहेत सतीशजी धोंड साहेब, त्यांना मी सांगितलेले आहे मी थेट निवडणुकीसाठी मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे आणि कोण इच्छुक आहेत, हे लोकशाही आहे, प्रत्येकाने निवडणुकीत उभी राहावे. आणि किती जण कॉम्पिटिटर्स असतात तेवढा परीक्षा लिहायला खूप मजा येते. आणि सावंतवाडी जनता मला सपोर्ट करणार आहे आणि सावंतवाडी शहराचे विकास मी चांगल्या प्रकारे येणारी 2 वर्ष करणार, ह्याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. आता एक प्रश्न, जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, समोरचा उमेदवार फार तगडा असेल शिवसेनेचा, कारण शिवसेनेचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय तुम्हाला वाटतं या ठिकाणी तुम्ही बाजी मारू शकाल? समोर कोणीही असू दे ना, असं काही विषय नाही आहे. स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. असं मी 1995मध्ये बोर्डात सुद्धा आली होती धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये. 110 जण आमचे वर्गात होते. तेव्हा पण माझ्या पप्पांनी सांगितलं होतं, माझे पप्पा खूप स्वभावाने वेगळे आहेत, ते आम्ही बाहेर बसलो होतो तेव्हा पप्पांनी मला सांगितलं कॉलेज सुरू व्हायचं आधी, येणारे इथे बाहेर बोर्ड होता, बोर्डमध्ये आलेल्या मुलांचं मला सांगितलं तुझं नाव हे बोर्डमध्ये नेक्स्ट इयरला पाहिजे. हे विजन ठेवून मी अभ्यास केला आणि मी बोर्डातसुद्धा 7th रँक आली होती BSc BEdमध्ये. आणि तसंच आत्ता माझे विजन आहे की सावंतवाडी शहराचा विकास आणि सामान्य लोकांना गरजूवंतांना मला न्याय द्यायचं, हे माझं विजन आहे. त्यामुळे तेच विजनने मी काम करणार आहे. जनता मला न्याय देणार आणि माझ्या बाजूने उभी राहणार, हे मला नक्की विश्वास आहे. सध्या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांची खुर्ची अडगळे टाकल्यावरून जोरदार राजकारण तापलेलं आहे. थेट नगराध्यक्षांची संवाद साधल्यानंतर त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले. आणि जर का भाजपने मला उमेदवारी दिली तर निश्चितच ही मी निवडणूक लढवून मी इच्छुक आहे आणि निश्चितच निवडणूक जिंकेल, यात कोणताही वाद नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या राजीनाम्यानंतर बाबू कुडतरकर हे थेट शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मानले जातात. निश्चितच असं जर झालं आणि नगराध्यक्ष विद्यमान असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांना तिकीट मिळालं तर अन्नपूर्णा कोरगावकर विरुद्ध बाबू कुडतरकर असं एक सुंदर आणि एक रंगतदार लढत सावंतवाडी शहरामध्ये सिंधुदुर्गवासियांना बघायला मिळेल, यात कोणताही वाद नाही. कॅमेरामॅन संदेश कारवडेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हृदयरोग टाळण्यासाठी सायकलिंग करणं आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं आयोजित सिटी ऑन सायकल या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपलं हृदय तंदुरुस्त राखा, असं आवाहन माधवबागचे क्लिनिक हेड डॉक्टर अमय पाटकर यांनी केलंय. ॲक्च्युली माधवबाग ही संस्था हृदयरोगावर काम करत असल्यामुळे हृदयरोगावरती साधारण सायकलिंगचा काय उपयोग होतो हा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. साधारणतः हृदयाचं काम हे व्यानवायूवरती अवलंबून असतं आणि सायकलमुळे ह्या व्यानवायूचं म्हणजे हृदयाची जी धडधड होते ती त्याच्यावरती अवलंबून असते. त्याच्यामुळे जर सायकलिंग केली आपण तर हृदयाचा परफॉर्मन्स छानपैकी इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसू शकतो. आणि हा माधवबागमध्ये चांगल्यापैकी आपण सुद्धा पेशंट्सना सांगतो की तुम्ही या पद्धतीचं जर पेशंटला चालण्याचा व्यायाम जमत नसेल किंवा जर कंटाळा करत असेल तर किमान यंग एजच्या लोक आहेत त्यांनी किमान सायकलिंगचा व्यायाम केला तर तो हृदयाचा परफॉर्मन्स वाढवताना आपल्याला दिसतो. मी असं सांगतो की ज्यांना हृदयरोग होऊ नये असं जर इच्छा असेल तर त्यांनी कमीत कमी ह्या सायकल इव्हेंटमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपलं हृदय तंदुरुस्त
राखण्यासाठी प्रयत्न करावा. आणि सायकलिंग हे फक्त या इव्हेंटपुरतं न ठेवता पूर्ण वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त काळ त्यांनी सायकलिंग करत राहावं आणि आपल्या तब्येतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सोमुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पांडुरंग काकतकर सर यांची कोलकाता येथे NSTC मध्ये निवड झाली. त्यांच्या निवडीचं सर्वत्र कौतुक होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा विज्ञान प्रसार व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व बंगाल कन्व्हेन्शन सेंटर आणि सायन्स सिटी कोलकाता येथे आयोजित केलेल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स सेंटर काँग्रेससाठी सोनुर्ली येथील माऊली माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांची निवड झाली. या 2 दिवसीय परिषदेत देशातील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती यांवर मार्गदर्शन करण्यात आलं. विविध राज्यातील निवडक उपक्रमशील शिक्षकांची या परिषदेसाठी निवड झाली होती. काकतकर हे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक असून त्यांच्या ग्रामीण भागातील विज्ञान प्रचार प्रसाराबरोबरच नाविन्यपूर्ण कृतीयुक्त अध्यापन पद्धतीची दखल घेऊन प्रयोगशील शिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड अभ्यासक्रम व मूल्यमापनाच्या नव्या पद्धती यात समन्वय साधण्यासाठी NCERT द्वारे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता. सायन्स व्हिलेज, सायन्स सिटी व विश्व बंगाल कन्व्हेन्शन सेंटरमधील सर्व सभागृहांमधील 4 दिवसात विविध प्रकारच्या कार्यक्रमांमुळे परिसर विज्ञानमय झाला होता. देशातील विज्ञान प्रसारासाठी उत्कृष्ट कार्य करत असलेली विज्ञान केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध दर्जेदार अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या नामवंत संस्था यांचं सादरीकरण तसेच विद्यार्थी व विज्ञान प्रेमींसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री राजवर्धन सिंह तसेच परम संगणकाचे निर्माते विजय भटकर यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञांनी यामध्ये मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे पद्धतशीर नियोजनासाठी विज्ञान प्रसारचे मुख्य संचालक अरविंद रानडे, विज्ञान भारतीचे गोवा विभाग संचालक मनोज सवाईकर, मोहाली आयसरचे प्राचार्य मल्ला रेड्डी यांनी विशेष मेहनत घेतली. काकतकर यांना NSTCच्या विशेष तयारीसाठी रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी आणि विज्ञान भारतीचे समन्वयक संदीप राणे यांचे मार्गदर्शन मिळाले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सायकलिंगची संकल्पना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक उपक्रम म्हणून रुजावी. 24 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सिटी ऑन सायकल या इव्हेंटमध्ये मी सहभागी होतोय. तुम्हीही सहभागी व्हा असं आवाहन सायकलिस्ट डॉक्टर संजय निगुडकर यांनी केलंय. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने ग्रीन सिंधुदुर्ग क्लीन सिंधुदुर्गसाठी 24 नोव्हेंबर रोजी रविवारी सिटी ऑन सायकल हा मेगा इव्हेंट आपण हाती घेतलेला आहे आणि मी आहे आज कुडाळ तालुक्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर संजय निगुडकर. खरं तर या इव्हेंट संदर्भात आपण त्यांच्यासोबत बोलणारच आहे, परंतु ते स्वतः डॉक्टर आहेतच पण त्यासोबतच ते एक सायकलिस्ट आहेत. मी या संदर्भातच त्यांच्याशी बातचीत करणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर तुमचं स्वागत सिंधुदुर्ग लाईव्हच्या तर्फे. खरं तर आम्ही हा इव्हेंट एक घेतो आहे आणि तो अतिशय पर्यावरणसाठी आम्ही हा इव्हेंट घेतो आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की खरं तर तुम्ही डॉक्टर आहात, अनेक रुग्ण तुमच्याकडे येतात, ते भेटतात तुम्हाला आणि त्या व्यतिरिक्त नेहमीच म्हणजे आम्ही पाहतो आहे तर तुम्ही एक स्वतः सायकलिस्ट आहात. खरं तर मी आवडेल तुम्हाला की ही मुळात आवड तुम्हाला कधी लागली आणि ही सवय तुम्ही स्वतःमध्ये कशी रुजवली आणि इतरांना ही सवय तुम्ही रुजवताना आम्ही पाहिलेलं आहे. तर या संदर्भात काय? सर्वप्रथम आभार. आमचा एक डॉक्टरांचा सायकलिंगचा ग्रुप आहे एक. ॲक्च्युली खरं मी त्याच्यामध्ये एवढा रेग्युलर नसतो, पण माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत डॉक्टर रावराणे, नंतर सावंतवाडीचा एक ग्रुप आहे. त्यांनी एक बराच मोठा डॉक्टरांचा ग्रुप बनवलेला आहे आणि ते सायकलिंगची ही जी संकल्पना आहे त्याला खूप पाठबळ देत आहेत आणि ती एक मुवमेंट म्हणून सिंधुदुर्गामध्ये करायचा प्रयत्न करत आहेत. आणि तुमचं सिंधुदुर्ग लाईव्हनं पण ही जी संकल्पना घेतली आहे
त्याला पण मला म्हणजे त्याच्यासाठी माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि मी पण तुमच्या 24 नोव्हेंबरच्या इव्हेंटमध्ये स्वतः भाग घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे सांगतो की सायकलिंग करण्याने एक तर निरोगी राहायला तर होतच, प्रदूषण टळतं. आणि माझा हल्लीच एक आलेला अनुभव तुम्हाला सांगेन. मी ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्नाला मी गेलो होतो, हे युरोपामध्ये येतं. आणि तिथे एका हॉटेलमध्ये जिथे आम्ही राहिलो होतो तिथे ते सायकल त्यांच्याकडे ठेवलेले असतात, पार्क केलेल्या. तुम्ही फक्त एक डिपॉझिट द्यायचं असतं जे तुम्हाला परत मिळतं, एकही पैसा न काटला जाता. ती सायकल घेऊन तुम्ही त्या शहरात सायकलीवरून फेरफटका मारू शकता. आणि तिथे असा वेगळा असा ट्रॅक असतो सायकलिंगसाठी आणि त्यामुळे सायकलिंग करण्यासाठी ते सुरक्षित पण असतं आणि एक त्याच्यामध्ये खूप आनंद पण लुटता येतो. आणि तुमच्या ह्या मुवमेंटने याला हळूहळू तुमची संकल्पना अजून पाठबळ मिळत जाऊ सगळ्यांकडून आणि ही एका मोठ्या भारतभरच्या आंदोलनामध्ये मुवमेंटमध्ये रूपांतरित हो असं मला भावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मी या दिवशी 24 नोव्हेंबरला सहभागी होणारच आहे. तर सगळ्या लोकांना पण माझं आवाहन असं आहे की त्यांनी सर्वांनी पण या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन हा मोठा सक्सेस करावा, जेणेकरून ही जी निरोगी राहण्याची आणि सायकलिंगची मुवमेंट भारतभर बसेल. थँक्यू. खरं तर हा आम्ही एक मोठा सामाजिक उपक्रम हाती घेतोय. खरं तर नेक्स्ट जनरेशनला याचं फार मोठं महत्त्व करणं गरजेचं आहे. कारण आता कुठेतरी एक आपण पाहतोय तर सायकलिंगचा जी काही क्रेज आहे ती अजूनही आपल्या इथे निर्माण झालेली नाही आहे. काही तुमच्यासारखे डॉक्टर्स म्हणा, काही अधिकारी म्हणा, यामध्ये ते त्यांना प्रेरणा देण्यासाठी काम करत आहेत. खरं तर सायकलिंगचे फायदे नेमके काय आहेत हे तुम्ही सांगणं वेगळं, त्यामुळे ते नेमके काय फायदे आहेत ते जरा थोडक्यात सांगा. अर्थातच सायकलिंग करण्याने पूर्ण शरीराला व्यायाम होतो, निरोगी राहायला मदत होते. तुम्ही जेव्हा असा नवीन मोकळ्या हवेतून आणि रस्त्यावरून जेव्हा फेरफटका मारता तेव्हा तुमचा मूड पण चांगला होतो. आणि याबरोबर दुसरं हेल्थचं म्हणजे पेट्रोल जेव्हा आपण प्रवास करताना जेव्हा छोट्याशा प्रवासासाठी आपण जिथे सायकल वापरू शकतो तिथे आपण मोटरसायकल वापरली तर पेट्रोलमुळे प्रदूषण पण होतं आणि त्यामुळे पण आपल्या आरोग्याला ते थोडं हानिकारक होतं. तर आपण आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये जसं आता सर्व जगभर ही संकल्पना यायला लागली आहे तसं आपण आपल्याकडे पण ही मुवमेंट चालू केली तर एकतर व्यायामामुळे पण निरोगी राहायला मदत होईल आणि प्रदूषण कमी होण्यामुळे पण निरोगी राहायला मदत होईल असं मला वाटतं. तर हे होते डॉक्टर संजय निंबूरकर. मीही या उपक्रमात, ह्या सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आणि तुम्ही पण सहभागी व्हा असं आव्हान त्यांनी इथे केलेलं आहे. त्यावर संदेश कारोडकर, सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, पुढा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. क्लीन सिंधुदुर्ग, ग्रीन सिंधुदुर्ग, स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी कोकणात प्रथमच सिटी ऑन सायकल सायकल 2019. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे स्वच्छ निसर्गरम्य सिंधुदुर्गसाठी सावंतवाडी शहरात 10 किलोमीटरची भव्य सायकल रॅली. सहभागी नागरिकांना मिळतील सिपर, टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल. त्याचसोबत लकी ड्रॉ. सिटी ऑन सायकल रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019. वेळ सकाळी 6 वाजता. स्थळ जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी. नोंदणी फी फक्त 500 रुपये. नोंदणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर. नाव नोंदणीसाठी पत्ता सिंधुदुर्ग लाईव्ह, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगो शेजारी, मेन रोड, सावंतवाडी. फोन 02363 272 191. मोबाईल 9404 94 0191 9922 92 80 81 77 200 96 037 77 200 96 048 77 200 96 041. गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88 888 74 099 आणि 89 75 22 39 00. सिटी ऑन सायकल. निसर्गरम्य अशा कोकणचं सौंदर्य पाहायचंय आणि अनुभवायचं असल्यास
सायकलिंग एकच पर्याय आहे. गाड्यांचा वापर करून कोकण अनुभवणं शक्य नाही. सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी ऑन सायकल या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन युवा उद्योजक तथा सायकलिस्ट राजू केसरकर यांनी केलंय. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने ग्रीन सिंधुदुर्ग क्लीन सिंधुदुर्गसाठी 24 नोव्हेंबर 2019 रविवारी सिटी ऑन सायकल हा आपण उपक्रम हाती घेत आहोत. आणि मी आज आहे कुडाळ तालुक्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत कुडाळ शहरातील युवा उद्योजक राजू केसरकर. खरं तर एक उद्योजक म्हणून ओळख करून देतानाच ते एक स्वतः सायकलिस्ट आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर तुम्ही एक युवा उद्योजक म्हणून तुमचं काम करत असतानाच एक स्वतः सायकलिस्ट आहात तुम्ही. आणि सर्वप्रथम मला सांगा, हा तुमचा अनुभव काय आहे आणि काय आनंद भेटतो त्यातून? नमस्कार. सायकल गेली जवळजवळ मी 18 वर्ष चालवतो. पूर्वी आमच्या शालेय जीवनामध्ये आम्हाला सायकल पाहिजे जर हवी असली तर मिळत नव्हती. नंतर सायकलबद्दल एक क्रेज निर्माण झाली. ज्यावेळी आम्ही बाहेरगावी ज्यावेळी गेलो त्यावेळी बरीच चांगली लोकं, क्वालिफाईड लोकं सायकल वापरताना आम्ही बघितली. असं मी ऐकलं की कॅलिफोर्नियामध्ये, अमेरिकेमध्ये, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, काही IIT मध्ये पण त्या कॅम्पसमध्ये वाहनांना परवानगी नाही आहे, तर त्या ठिकाणी सायकलने जावं लागतं. बाहेर बऱ्याच सायकल ठेवलेल्या असतात. इवन मी असं ऐकलेलं आहे की चायनाचं पण जे प्रेसिडेंट आहेत ते पण सायकलने प्रवास करतात, सायकल वापरतात. अशी जगातली खूप चांगली लोकं, हायली क्वालिफाईड लोकं, चांगल्या पदावरची लोकं सायकलचा वापर करतात. साहजिकच मला पण सायकलची एक क्युरिओसिटी, क्रेज निर्माण झाली आणि जवळजवळ 17-18 वर्ष मी सायकल वापरतो. सायकल वापरण्यात मला जो आनंद मिळाला तो पहाटे सायकलने आपण ज्यावेळी जातो त्या सकाळ पहाटेचा काळोख असतो, त्याच्यानंतर सूर्योदय, त्याची छटा आणि त्याच्यानंतरचं पडलेलं ऊन, हे जे निसर्ग अनुभवायला मिळतं ते आम्ही कारने जाताना किंवा टू व्हीलरने जाताना कधीच बघायला मिळत नाही. कारण त्याचं कारण असं की कारने किंवा आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो आणि आपली स्पीड असते त्यावेळी आपण रस्त्याच्या आजूबाजूला काहीच बघू शकत नाही. आणि रस्त्याच्या बाजूला जी सुंदर कोकणामध्ये शेतं आहेत, डोंगर आहेत, झाडीझुडपं आहेत, दऱ्या आहेत, हे बघायचं असेल तर सायकलनेच प्रवास केला पाहिजे, त्याशिवाय तो कधीही आनंद मिळणार नाही. आणि एवढा अप्रतिम आपल्याला निसर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला आहे तो सायकल चालवताना मिळतो. त्याच्यावर दुसरा मोठा फायदा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याचा खूप चांगला उपयोग आहे. तिसरी गोष्ट, सायकल म्हणजे पूर्वी फक्त ब्रेडवाला, पाववाला किंवा बटरवाला किंवा इतर कोणतरी आईसप्लॉट विकणारा, आईस कांडी विकणारा हा सायकलचा वापर करायचा. आणि समाजामध्ये सायकलबद्दलची एक अशी व्याख्या निर्माण झाली की गरीब लोक म्हणजे सायकल. मग ही जर काही जे व्यावसायिक लोक आहेत, जे प्रोफेशन्समधली काही लोक आहेत आणि जर सायकल वापरली, समाजाच्या चांगल्या लोकांनी जर सायकल वापरली, एक म्हणजे निसर्ग अनुभवता येईल, स्वतःच्या हेल्थसाठी जर सायकलचा वापर केला तर त्याच्यातून एक आणखी एक तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक मिळते, ती म्हणजे समाजामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. सायकलबद्दलचा अवेअरनेस करणं ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला असं वाटतं की गेली 2 वर्ष आम्ही कुडाळमध्ये बरेच आमची मित्रमंडळी सकाळी पहाटे सायकलिंगला जातो. रविवारी आम्ही म्हणजे संडे सायकलिंग म्हणून आम्ही खूप लांबपर्यंत जातो, 50, 60, 70 किलोमीटर असा जातो. त्याच्यामुळे आम्ही सायकल स्टोअरवाल्याला ज्यावेळी विचारलं की बाबा तुला काय असा फरक जाणवला, तर होय हल्ली आमच्या सायकली खूप खपाक लागली. म्हणजे आपल्या भरपूर सायकली हल्ली खपायला लागल्या. शाळेची मुलं सायकलचा वापर करायला लागली, मुलांमध्ये एक क्रेज निर्माण झाली की मला सायकल द्या. आणि आता बऱ्यापैकी लोक सायकलचा वापर करायला लागले. हा तर तुम्ही जो आता इव्हेंट जो घेताय सिटी ऑन सायकल 2019, हा जो 24 नोव्हेंबरला इव्हेंट्स आहे, मला खूप आवडलं. तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, फार चांगला उपक्रम आहे आणि मी स्वतः मला पार्टिसिपेट व्हायला फार आवडेल. तर ह्याच्यासाठी जास्तीत जास्त समाजातल्या म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा आणि आपला सिंधुदुर्ग जो हरित आहे, ग्रीन आहे, तो असा ग्रीन ठेवण्यासाठी आपण एक चांगला मेसेज कम्युनिटीमध्ये देऊया, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला ह्या तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. युवा उद्योजक केसरकर हे गेली 18 वर्ष सायकलिंग करतायत. खरं तर हे बालकुडू हे त्यांच्या घरातूनच मिळालेले आहे त्यांना बालकुडू. त्यांचे स्वतःचे वडील हे स्वतः सायकलवरून आजही प्रवास करतात. काय सांगा? माझे जे वडील आहेत हे एक सरकारी अधिकारी म्हणून रिटायर झाले. आज त्यांचं वय आहे 84 वर्ष. मला सांगायला आनंद वाटेल की 84व्या वर्षी पण ते सायकल वापरत आहेत. म्हणजे त्यांना डॉक्टरने मनाई केली असून पण ते मात्र सकाळी 5-5:30ला सायकल घेऊन पूर्ण गाव फिरून येतात. आज विशेष म्हणजे आम्हाला तो फरक जाणवला. त्यांना कुठच्याही प्रकारची डायबिटीस म्हणा किंवा प्रेशरची गोळी किंवा कुठच्याही आजारपण त्यांना गोळी नाही आहे. मी म्हणतो हा त्यांना बेनिफिट जो मिळाला तो त्यांनी सायकल वापरत असल्यामुळे, रेग्युलर सायकलचा वापर करत असल्यामुळे तर त्यांना फायदा आहे. हे होते राजू केसरकर. खरं तर आपला सिंधुदुर्ग हा हरित सिंधुदुर्ग आहे, स्वच्छ सिंधुदुर्ग आहे आणि तो स्वच्छ ठेवण्यासाठी, हरित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सायकलचा वापर करणे गरजेचं आहे असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन संदेश कारोडे, सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिटी ऑन सायकल मधून आरोग्याचा संदेश मिळणार असून मुलांबरोबर पालकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन कुडाळ पंचायत समिती सभापती श्रेया परब यांनी केलंय. या उपक्रमाला सिटी ऑन सायकल 2019 याला तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा देते. हा उपक्रम या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आता आपण पाहिलं तर या काळामध्ये सायकलिंग करण्याचं कुठेतरी मागे झालेलं आहे, परंतु मला एक आपल्या माध्यमातून ह्या जिल्ह्याला एक नवीन उर्मी मिळेल आणि आता जे आपली मुलं आहेत त्यांनासुद्धा सायकलिंग करण्यामागचं महत्त्व हे नक्की पटेल. आणि याच्यापुढे मी जाऊन सांगेन की आत्ता या उपक्रमाच्या माध्यमातून आपण चांगला उपक्रम राबवत आहोत, परंतु या ठिकाणचे जे जिल्ह्यामध्ये असलेले पालकवर्ग यांचीसुद्धा एक जबाबदारी आहे, कारण आपण जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभागी होऊन नुसतं सहभागी झालं म्हणजे नाही, तर आपल्या मुलांनासुद्धा याच्यातून प्रेरणा मिळावी की आता म्हणतो आपण तर या भागामध्ये जास्तीत या ठिकाणी प्रदूषण होत आहे आणि या प्रदूषण होण्यामागची कारणं असतील तर आपल्याला वाढती वाहनं आहेत. मग या ठिकाणी जर आपण सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर केला तर एका बाजूला प्रदूषण कमी होऊ शकेल आणि दुसरी बाजू म्हणजे आपल्या शारीरिक पूर्णपणे व्यायामाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं या ठिकाणी चांगला उदाहरण म्हणून या ठिकाणी घडू शकेल. यामध्ये सर्वात जास्तीत जास्त पालकांचा सुद्धा सहभाग आणि त्याचप्रमाणे मुलांचा सहभाग आणि जे इच्छुक जे आहेत या ठिकाणचे सर्व नागरिक यांनी सुद्धा जास्तीत जास्त सहभाग घेऊन या आपल्या भागाला एक प्रदूषणमुक्त करतानाच आपण आपलं शरीर जास्तीत जास्त जसं सुदृढ ठेवू हे पाहणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि या ठिकाणी मी तुम्हाला या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देत असताना सांगेन की असा उपक्रम मला वाटतं दरवर्षी आज सुरुवात आहे पण दरवर्षी या ठिकाणी आपण राबवावा आणि एक वेगळा आदर्श आपण या जिल्ह्याला नव्हे तर मी म्हणेन महाराष्ट्र राज्यात एक घडवून आपण देत आहात. याला सुद्धा माझ्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस एक प्रेरणा म्हणून साथ मिळेल या ठिकाणी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्यासोबत जेवढं माझ्याकडून सहकार्य मिळेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग लाईव्ह नेहमी चांगले उपक्रम राबवत असते. सिटी ऑन सायकल हा स्तुत्य इव्हेंट असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केलंय. सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलने नेहमीच कोकणसाठी विविध उपयोगी असे इव्हेंट घेतलेले आहेत. त्यांचे प्रत्येक वेळचे उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतात आणि आता सिटी ऑन सायकल हा त्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे खरंच आज काळाची गरज आहे की या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक प्रकारची लोक म्हणजे नोकरवर्ग असेल, अधिकारी वर्ग असतील, डॉक्टर लोक असतील, वकील वर्ग असेल, सामाजिक प्रतिष्ठित लोक असतील ही यामध्ये सहभागी होते. खरंच एक लोकांचा आशा आणि अपेक्षा वाढवणारा हा उपक्रम आहे. सर्व लोकांनी मी याच्यामध्ये सहभागी व्हावं. मी या तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून माझ्या सर्व अधिकारी वर्गांना, सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व कर्मचारी वर्गांना आणि विशेषतः महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे की सिटी ऑन सायकल हा सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज आयोजित केलेला 24 नोव्हेंबरचा उपक्रम आहे. त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आजकाल काळाच्या ओघावर पळता पळता धक्काधक्की या जीवनामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि अनेक आजाराने आपल्याला ग्रासलं जातं आणि व्यायाम आपला होत नाही. सिटी ऑन सायकलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सायकलकडे जर बोललो, ज्या कुठे आपल्या भांगारामध्ये सायकली आहेत किंवा कुठे अडचणीच्या ठिकाणी सायकल ठेवल्या त्या पुन्हा एकदा पुसून काढाव्यात आणि या सायकलवर स्वार होऊन पुन्हा एकदा या सायकलवर स्वार व्हावं आपण आणि या सिटी ऑन सायकलमध्ये सहभागी व्हावं, ज्याच्यातून आपली व्यायाम होईल आणि निश्चितपणे शरीराची कार्यक्षमता वाढेल. आणि सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज उपक्रम केला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करूया. किंबहुना सिंधुदुर्ग लाईव्हने सावंतवाडीमध्ये आयोजित कार्यक्रम केला, हा प्रत्येक तालुक्यामध्ये असा कार्यक्रम घेतला जावा ज्याच्या माध्यमातून त्या तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणातल्या लोकांना सहभागी याच्यामध्ये होता येईल असं मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या उपक्रमाला मनापासून धन्यवाद देतो. मी स्वतः उपक्रमात सहभागी होणारच आहे. माझ्याबरोबरचे सगळे
कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व सामाजिक प्रतिष्ठित लोक असतील, यांनी पण याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतोय आणि सिंधुदुर्ग लाईव्हने एक नव्याने काढला उपक्रम आहे, सगळ्यांनी यशस्वी करूया असं मी सगळ्यांना आवाहन करतोय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिटी ऑन सायकल मध्ये मी माझ्या कुटुंबासह सहभागी होणार असल्याचे ग्रामसेवक SB कविटकर यांनी सांगितलंय. मी ग्रामसेवक म्हणून आवळेगाव येथे कार्यरत आहे. मी शाळेतील मुलांना व माझ्या मुलांना संडेच्या सुट्टी दिवशी सकाळी सायकलिंग करण्यासाठी बाव किंवा सरंबळ या ठिकाणी 6 ते 7 एक तासाच्या वेळेसाठी घेऊन जातो. तसेच हा एक स्तुत्य कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी मी स्वतः व माझ्या मुलासहित मी सायकल घेऊन सावंतवाडी येथे जाणार असून या कार्यक्रमामध्ये स्वतः सहभाग घेणार आहे. इतरही पालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन इतर पालकांनी हे आव्हान स्वीकारायचे आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रदूषणावर मात करण्यासाठी तसेच आपले आरोग्य जपण्यासाठी सिटी ऑन सायकल हा सिंधुदुर्ग लाईव्हचा इव्हेंट आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मुंबई दूरदर्शनचे वृत्त निवेदक दत्तात्रय लोके यांनी केलंय. मी दत्तात्रय लोके आपणास एक निवेदन करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनल जे अत्यंत लोकप्रिय असून जिल्ह्यामध्ये त्यांच्या वतीने सिटी ऑफ सायकल नावाचा एक अभिनव प्रयोग ते आयोजित 24 नोव्हेंबरला आयोजित करत आहेत. वाढत्या जगाच्या समोर वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्याचं उत्तम एवढ्यासाठी म्हणतो की चांगलं उदाहरण नाही, पण एक हल्ली जे दिल्लीमध्ये चालू आहे प्रदूषित हवा आणि प्रदूषण, त्यामुळे दिल्लीकरांचे फार हाल एकदम झालेले असून तिथे शाळा महाविद्यालय या जवळजवळ 5-5, 6-7 दिवस बंद ठेवण्यात आलेलं आहे, केवळ कारण प्रदूषण. तर ह्या प्रदूषणावर सगळ्यांनी आपण मात करण्यासाठी ह्या सगळ्या प्रदूषणाचा एकंदर सांगोपांग विचार करता आपण जी सायकल आयोजित केलेली आहे ते ह्या सायकल मोहिमेचा असं आहे की आपण प्रदूषणावरती याचं प्रदूषण तर एकदम नाहीच, कमीच आहे, परंतु आरोग्य फिट सुदृढ राहतं, एकंदरीत पर्यावरण संरक्षण पण त्याचं होतं. आणि दुसरी गोष्ट, सायकल जसं मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू झालेल्या आहेत, ह्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच हा एक अभिनव प्रयोग चालू आहे. आता मुंबईमध्ये काही अंतराने ह्या इलेक्ट्रिक बसेस येतीलच, परंतु ह्या प्रदूषणावरती कुठलं तरी नियोजन असायला पाहिजे. तर त्या नियोजनासाठी हा जो इव्हेंट सिटी ऑफ सायकल जो इव्हेंट केला, यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी होऊन या प्रदूषणावरती समस्याला सोडवण्यासाठी आपण हातभार लावा ही नम्र विनंती. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. दैनंदिन जीवनात मनुष्याला फिट राहण्यासाठी परिपूर्ण शारीरिक हालचाल होणे आवश्यक आहे. यासाठी सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईव्हने आयोजित केलेल्या सिटी ऑन सायकल इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचं आवाहन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केलं आहे. नमस्कार. येत्या 24 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून सिटी ऑन सायकल हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जातो आहे सावंतवाडी शहरामध्ये. आज आपण जर पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं अत्यंत महत्त्वाचं एक योगदान आहे. माणसाला जर फिट राहायचं असेल तर त्याने त्याच्या शारीरिक हालचाली परिपूर्ण पद्धतीने केल्या पाहिजेत. आणि माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की आपण ज्या शारीरिक तंदुरुस्तीच्या अनेक हालचाली आहेत किंवा अनेक मार्ग आहेत, त्याच्यापैकी सायकल चालवणे हा संपूर्ण शरीराला एक चांगल्या प्रकारचा व्यायाम देणारा उत्तम एक व्यायाम प्रकार आहे. आणि म्हणून आज कुठेतरी ही जी यांत्रिक ह्याच्यावर चालणारी जी वाहनं आहेत, इंजिनावर चालणारी वाहनं आहेत, त्यांना बाजूला ठेवून आपल्या शरीराला परिपूर्ण व्यायाम देणारा सायकलसारखा जो मार्ग आहे तो पत्करणं फार आवश्यक वाटतंय.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामकाजामध्ये व्यस्त असताना आपल्या शारीरिक व्यायामाकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत आलेलो आहोत आणि किंबहुना काही कालावधीनंतर त्याचे दुष्परिणामही आपल्याला आपल्या शरीरावर होत आहेत याची एक जाणीव होऊ लागते आणि म्हणूनच त्याचा एक परिपूर्ण एक व्यायाम प्रकार म्हणून या सायकल चालवण्याच्या एक सर्वसाधारण मार्गाकडे वळला आपण तर निश्चितपणे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचा व्यायाम मिळू शकतो आणि एक चांगली तंदुरुस्ती शरीराला मिळू शकते. या उपक्रमाच्या माध्यमातून 24 तारीखला जी सावंतवाडी शहरामध्ये जी सायकल रॅली होते सिटी ऑन सायकल या नावाने तर या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो. मी माझ्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही या बाबतीत मी आवाहन करणार आहे की तुम्ही सर्वांनी या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभागी व्हा आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हा. सिंधुदुर्ग लाईव्हचं मी या उपक्रमाच्या निमित्तानं एक विशेष कौतुक करेन की आपण एक चांगला मुद्दा या माध्यमातून हाताळलेला आहे. भविष्यामध्ये ही जी यांत्रिक वाहनं आहेत ही यांत्रिक वाहनं एकतर प्रदूषण करतात दुसरं आपल्याला शारीरिक व्यायाम देत नाहीत. या दोघांनाही या दोन दुष्परिणाम टाळण्यासाठी या यांत्रिक वाहनांना बाजूला ठेवून कुठेतरी चालणे आणि सायकल चालवणे पोहणे यासारख्या शारीरिक श्रमांना वाव देणाऱ्या व्यायाम प्रकाराकडे वळणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण ही सायकल सिटी ऑन सायकल ही रॅली जी आयोजित केलेली आहे त्यासाठी माझ्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा आणि यासाठी आपल्याला जे सहकार्य लागेल ते माझ्या प्रशासनाच्या वतीने मी करायला तयार आहे. आपल्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सातबारा संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलंय. तहसीलदार कार्यालयात सर्व तलाठी हे काम युद्धपातळीवर करतायत. त्यामुळे नागरिकांना लवकरच एका क्लिकवर डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळणार आहे अशी माहिती मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. सातबारा संगणकीकरणाचं मालवण तालुक्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. हा अंतिम टप्पा गाठण्यासाठी सर्व जे हस्तलिखित सातबारा आहे त्या सातबाराचा आपण DSD म्हणजे डिजिटली साईन डेटा या स्वरूपात अंतिम त्याला स्वरूप देणार आहे. हे सातबारा जेव्हा अंतिम होतील त्यावेळेस नागरिकांना कोणत्याही कार्यालयामध्ये जाऊन सहीची गरज पडणार नाही कारण जो तुम्हाला ऑनलाईन सातबारा मिळणार आहे तो सातबारा हा तलाठ्यांच्या सहीचा असणार आहे. तो डिजिटली स्वाक्षरीत असणार आहे त्यामुळे तुम्हाला सहीची वेगळी गरज पडणार नाही. सद्यस्थितीत युद्ध पातळीवर आपण हे काम सुरू केलेलं आहे. त्यासाठी सर्व माझे तलाठी आहे मालवण तालुक्यातले ते रोज दुपारी 3 ते संध्याकाळी 9 या कालावधीमध्ये मालवण तहसील कार्यालयामध्ये एकत्रित बसून काम करणार आहे. तरी नागरिकांना विनंती आहे की त्यांची जी कामे आहे त्यांनी साधारणपणे सकाळी 10 ते 2 या कालावधीमध्ये सजेवर जाऊन त्यांच्या कार्यालयात करून घ्यावी आणि कोणाला तातडीचं जर काम असेल तर दुपारी 3 ते रात्री 9 या कालावधीमध्ये त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जर येऊन तलाठ्यांना संपर्क साधला तर त्या ठिकाणी तलाठी मिळू शकतील आणि त्यांचं अर्जंट तातडीचं जे काम आहे तेही पूर्ण होऊ शकेल. मला या कामी थोडी तलाठ्यांच्या जास्त वेळेची गरज असल्यामुळे थोडासा नागरिकांचा त्यांना अडचण निर्माण होणार आहे परंतु हे काम अंतिम झाल्यानंतर संपूर्ण फायदा मालवण तालुक्यातील नागरिकांना खातेदारांना शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे मला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि माझ्या स्टाफला सुद्धा सहकार्य करावं आणि हे काम आपलं मालवण तालुक्याचं अंतिम होईल यासाठी आम्हाला सहकार्य आपलं अपेक्षित आहे ते मिळेल. यासाठी आपल्या सर्वांना मी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग लाईव्हनं काळची गरज ओळखून सिटी ऑन सायकल हा इव्हेंट हाती घेतलाय. सिटी ऑन सायकल हा इव्हेंट राज्य पातळीवर दखलपात्र ठरेल असं मत अविनाश पराडकर यांनी व्यक्त केलंय. जो सिटी ऑन सायकल 2019 हा उपक्रम होत आहे तो लवकरच संपूर्ण राज्यभरात एक आदर्श उपक्रम नक्कीच होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सायकलिंगला खूप मानाचं स्थान होतं आतापर्यंत परंतु बदलत्या काळामध्ये ते कमी होत होतं. त्या दृष्टीने हा जो उपक्रम आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण राज्यात त्याची दखल नक्कीच घेतली आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिटी ऑन सायकल हा इव्हेंट निरोगी आरोग्य आणि पर्यावरणासाठी
केलंय. रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019 रोजी होणाऱ्या सिटी ऑन सायकल हा एवढा जिल्ह्यातला पहिलाच मोठा इव्हेंट आहे की ज्या इव्हेंटमध्ये मी स्वतः सहभागी होतो आहे. माझं कुडाळमधील सगळ्या नागरिकांना, जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना असं म्हणणं आहे की आपणही या उपक्रमात सहभागी व्हावं. सायकल चालवणं हे जसं शरीरासाठी फायदेशीर आहे तसं समाजाच्या दृष्टीने पोल्युशन विरहित सिटी तयार करण्यासाठी त्याची गरज आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी असतील, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्या प्रत्येकाने किमान दिवसातून काही वेळ सायकल चालवावी असं माझं म्हणणं आहे. तर या उपक्रमात माझ्याबरोबर आपणही सहभागी व्हावे, आपणही यात नाव नोंदणी करावी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वच्छ सुंदर सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग लाईव्हचा सिटी ऑन सायकल हा इव्हेंट स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार देवगड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन जयदेव कदम यांनी काढले. सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हने सिटी ऑन सायकल हा जो काय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्यासाठी, आपल्या फिटनेससाठी सायकलचं महत्त्व किती आहे या उपक्रमातून सिद्ध होईल. स्वच्छ सिंधुदुर्गासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे. आमच्यासारखे अनेक सिंधुदुर्ग प्रेमी या त्यांच्या उपक्रमात सहभागी होतील. माझ्याकडून जास्तीत जास्त एक 10 ते 15 स्पर्धक यामध्ये उतरतील असा मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग लाईव्हला शुभेच्छा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. वी आर विथ सिटी ऑन सायकल सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. सावंतवाडीत रंगलं नगराध्यक्ष पदाचं खुर्ची नाट्य. भाजपकडून उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक लढवणार, अन्नपूर्णा कोरगावकर यांची माहिती. आणि कोकणचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सायकलिंगचा एकच पर्याय, राजू केसरकर यांचं प्रतिपादन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.